स्वाती गोडसे, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूया देश-विदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा. स्वाभिमान शेतकरी संघटना यांची काँग्रेस राष्ट्रवादी सोबतची चर्चा जागा वाटपावरून फिसकटण्याची चिन्ह आहेत. बुलढाण्याच्या जागेसाठी राजू शेट्टी आग्रही आहेत, मात्र आघाडीचा त्या जागेसाठी नकार आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेच्या नेत्यांची कृष्णकुंजवर या पार्श्वभूमीवर बैठक सुरू झाली आहे. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिशिर सावंत देखील या ठिकाणी दाखल असल्याचं कळतंय. माओवादी विचारक वरवरा राव आणि वकील सुरेंद्र गडलिंग पुणे पोलिसांकडून गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात त्यांना घेण्यात आलेला आहे. वरवरा राव आणि सुरेंद्र गडलिंग यांना 2016च्या सुरजागड पहाडीवरील 80 वाहनांच्या जाळपोळ प्रकरणी आरोपी करण्यात आला आहे. आणि आता नांदेडमधून एक धक्कादायक बातमी आहे. नांदेडमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील खिचडीमध्ये चक्क साप शिजवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. शिक्षकांनी खाण्यापूर्वी खिचडीची तपासणी केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. दोषींविरुद्ध आता कडक कारवाई करण्याची पालकांकडून मागणी करण्यात येत आहे. नांदेडच्या शिक्षण विभागाच्या पथकाकडून शाळेची चौकशी करण्यात येते आहे. बारामतीमधील माळेगाव तालुक्यात छेडछाडीला कंटाळून शाळेत जाणाऱ्या एका मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी 2 मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसिद्ध सिने नाट्य कलाकार दिनेश साळवी यांचं विलेपार्ले इथे स्टेशनवरून चालत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं आकस्मिक निधन झालं. या घटनेमुळे सिनेसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. अंगामध्ये प्राण असेपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा अण्णांनी दिलाय. अण्णा हजारेंच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राळेगण सिद्धिवासियांनी या ठिकाणी कॅन्डल मार्च काढला. या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येनं राळेगण वासीय सहभागी झाले होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून अण्णांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, पण अण्णा उपोषण करण्यावर ठाम असल्यानं शेवटी महाजनांना आपला दौरा रद्द करावा लागला. औरंगाबादमध्ये उद्योजक कुटुंबाच्या घरात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये कुटुंबातील शशिकला छाजेड, पार्थ छाजेड गंभीररित्या जखमी झाले असून हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झालाय. साताऱ्यातल्या पसरणी घाटात ट्रक उलटला आहे. ट्रक उलटल्यानं महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. वाहतूक विस्कळीत झाल्यानं अनेक पर्यटक अडकून पडलेत. स्टेट बँक ऑफ इंडियामधील खात्यांची महत्त्वाची माहिती लीक झाल्याची शक्यता वर्तवली जाते. बुधवारी एसबीआयनं ग्राहकांची महत्त्वाची माहिती असणाऱ्या सर्व्हरला कोणताही सुरक्षेविना ठेवल्यानं मुंबईतील हजारो खातेधारकांची माहिती लीक झाल्याची भीती वर्तवली जाते. एफआरपी न देणाऱ्या 39 साखर कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसंच 135 साखर कारखान्यांना 1 आणि 2 फेब्रुवारीला बाजू मांडावी लागणार आहे. अंबरनाथ इथल्या फार्मिंग सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये अज्ञातानं झाडांना आग लावली. अज्ञातानं लावलेल्या आगीमध्ये कंपाऊंडमधील झाडांचं मोठं नुकसान झालंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील एक लग्नपत्रिका सध्या मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. कारण तालुक्यातील राजकारणातील मंडलिक गटातल्या एका कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नात आहेर आणू नका, मात्र संजय मंडलिक यांना मतदान करा असं आवाहन या पत्रिकेच्या माध्यमातून करण्यात आलंय. देशाची मानवी अवकाश मोहीम गगनयान कार्यक्रमाच्या मुख्य कार्यालयाचं बंगळुरू इथे काही वेळापूर्वी उद्घाटन झालंय. प्रत्यक्ष मानवी अवकाश मोहिमेच्या कामाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. नौदलाच्या डेप्युटी प्रमुखपदी मराठी मातीतील व्हाईस ॲडमिरल मुरलीधर सदाशिव पवार यांची नियुक्ती झाली आहे. ते आतापर्यंत पूर्व नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ होते. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी 1.25 कोटी रुपयांची 7 वाहनं जाळली आहेत. आज माओवाद्यांचा भारत बंदच्या या ठिकाणी आवाहन त्यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे. आणि याच भारत बंदच्या पार्श्वभूमीवर 2 ठिकाणी माओवाद्यांकडून अशा प्रकारे वाहनांची जाळपोळ करण्यात आलेली आहे. यामध्ये बेळगाव घाटात 1 ट्रक तर पोटेगावजवळ 2 जेसीबीसह 4 ट्रॅक्टर माओवाद्यांनी जाळले आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या संपूर्ण विदर्भातील 72 शाळांच्या सुमारे 7,000 विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एकत्र येऊन एक सूर एक ताल हा कार्यक्रम सादर केला. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणामध्ये हा कार्यक्रम पार पडला. अयोध्येचा प्रश्न काश्मीरसारखा बनू नये, तसंच भाजपनं याचिकांचे आपटी बार सर्वोच्च न्यायालयात फोडत बसण्यापेक्षा राम मंदिर प्रश्नी सरळ अध्यादेश काढून देशाला दिलेलं वचन पूर्ण करावं असा इशारा शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून दिलाय. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना राम मंदिर निर्माणासाठी अधिक आक्रमक झाल्याचं दिसून येतेय.
तर शंकराचार्य स्वरूपानंद यांच्या हस्ते 21 फेब्रुवारीला राम मंदिराचा शिलान्यास करण्याचा धर्मादेश धर्मसंसदेत मंजूर करण्यात आलाय। वसंत पंचमीनंतर साधू महंत नंदा, भद्रा, जया आणि पूर्णा या शिळा घेऊन अयोध्येला जाणार आहेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संघटनात्मक कामासाठी 9 फेब्रुवारीला पुण्याचा दौरा करणार आहेत। पुण्यामध्ये शक्ती केंद्राच्या कार्यक्रमात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तर प्रकृतीमुळे अमित शहा यांचा सांगली दौरा रद्द झाला होता। आता पुन्हा एकदा त्यांनी मिशन महाराष्ट्र सुरू केलंय। युती व्हावी ही नेत्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची देखील इच्छा असल्याचं मत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलंय। आगामी निवडणुकीत युती निश्चितपणे होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथे निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्यामध्ये महापूजा संपन्न झाली। पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सपत्नीक ही पूजा केली आहे। राज्यासमोरील दुष्काळाचं संकट दूर व्हावं असं निवृत्तीनाथांना महाजनांनी साकडं घातलंय। कोल्हापूर विमानतळावरील नवीन टर्मिनल बिल्डिंग आणि एटीसी टॉवरचा पायाभरणी समारंभाचं उद्घाटन येत्या शनिवारी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे। येत्या वर्षभरात विमानतळावरची सगळी कामं पूर्ण केली जाणार आहेत। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे साखर कारखान्यांकडून ग्राहकांना थेट साखर विक्री करण्यात येत आहे। देशातला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून ग्राहकांना बाजारपेठेपेक्षा 3 रुपयांनी स्वस्त साखर मिळते। ठाण्यातील लोकल प्रवाशांना फेब्रुवारीपासून एका पूल बंदीला सामोरं जावं लागणार आहे। धोकादायक अवस्थेत असलेल्या कल्याण दिशेकडील जुन्या पादचारी पुलाची दुरुस्ती मध्य रेल्वे करणार असल्यानं हा पूल या ठिकाणी बंद ठेवण्यात येणार आहे। मुंबई उबर कंपनीसोबत स्पीडबोट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। 1 फेब्रुवारीपासून ही सेवा सुरू होईल। तर गेटवे ऑफ इंडिया, एलिफंटा आणि मांडवा जेटी या ठिकाणांहून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे। कुलाबा वांद्रे स्टेप्स या मेट्रो 3 भुयारी मार्गिकेचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आज पूर्ण होणार आहे। माहीमधून नयानगरमधून भूगर्भात सोडलेल्या 2 टनल बोरिंग मशीन आज एकाच वेळी दादर शिवसेना भवन इथे बाहेर पडणार आहेत। मुंबई मेट्रो एक स्टोअर व्हॅल्यू पासवर इन्स्टंट कॅशबॅक योजना 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। प्रवाशांनी 200 ते 600 रुपयांदरम्यान रिचार्ज केल्यास त्यांना 2% ते 10% कॅशबॅक मिळणार आहे। एसबीपी या प्रकारच्या तिकिटासाठी ही कॅशबॅक योजना असणार आहे। कुलाबा ते स्टेप्स या मेट्रो 3 प्रकल्पामध्ये येणाऱ्या झाडांचं पुनरोपण करण्यासाठी अद्ययावत यंत्रणेचा वापर करण्याचा आदेश देऊनही झाडं मरत आहेत आणि याचीच गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाच्या पॅनलनं आता MMRCLला चांगलंच फैलावर घेतलंय। येत्या 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या MUTP 3 साठी निधीची मागणी करण्यात आली आहे। ठाणे ते दिवा 5वा आणि 6वा मार्ग यासह 15 लोकल या प्रमुख कामांसह भरीव निधी या ठिकाणी मागण्यात आला आहे। मध्य रेल्वे मार्गावरून राजधानी एक्सप्रेसला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून एक्सप्रेसच्या जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे। रेल्वे प्रशासनाकडून मध्य रेल्वे मार्गावरील राजधानीसाठी एकूण 21 डबे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। लोअर परळ पुलाच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर 2 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते 3 फेब्रुवारी सकाळी 9 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। 11 तासांच्या मेगा ब्लॉकमध्ये लोअर परळ पुलाचं तोडकाम केलं जाणार आहे। भायखळामधील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात हम्बोल्ट पेंग्विनच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढत आहे। दररोज सुमारे 10,000 तर सुट्टीच्या दिवशी 20,000 पर्यटक येथे हजेरी लावत आहेत। आणि एक चिंताजनक बातमी आहे। तापमानामध्ये सातत्यानं होणाऱ्या चढउतारामुळे स्वाईन फ्लूच्या आजाराचा जोर आता वाढत चाललाय। जानेवारी महिन्यात पहिल्या 30 दिवसांमध्ये राज्यात 12 जणांना स्वाईन फ्लूमुळे प्राण गमवावे लागले। तरी नागरिकांनी याची दखल घेऊन काळजी घ्यावी। मुंबईतील नालेसफाई कामांच्या घोटाळा प्रकरणातील आरोपींविरोधात तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं। तर उर्वरित 9 आरोपींविरोधात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती मुंबई पोलिसांकडून मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली आहे। नाईट लँडिंगची सोय उपलब्ध झाल्यास प्रवाशांना रात्री देखील प्रवास करता येणार आहे। विमान गगन उपकरणानं सज्ज असल्यास थेट उपग्रहाचा आधार घेत त्या विमानतळावर नाईट लँडिंग शक्य होणार आहे आणि ही उपकरणं बसवण्यासाठी विमानांना आता 30 जून 2020 पर्यंतची मुदत मिळाली आहे। धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुबई स्थित सेकलिंग कंपनीची निविदा सरस ठरली आहे। प्रकल्पासाठी इच्छुक कंपन्यांकडून निविदांना अल्प प्रतिसाद मिळाला आहे। ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मेट्रो कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता महामार्गालगतची मार्गिका खुली केली। गेली अनेक वर्ष वापराविना ही मार्गिका या ठिकाणी पडून होती आणि त्यामुळे आता ही मार्गिका या वाहनांना उपलब्ध झाल्यानं वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे।
आरटीओ कडून मीटरसाठी निश्चित केलेलं भाडं न आकारता पनवेलमधील रिक्षा चालक मनमानी भाडं आकारत आहेत। 18 रुपये मीटर भाडं असताना 40 रुपये प्रवाशांना मोजावे लागत असल्यानं प्रवासी संतप्त आहेत। विरार इथल्या अर्नाळा समुद्रकिनारी अनेक पर्यटक येत असतात। या ठिकाणी जीवरक्षकांसाठी खरं तर जागा उपलब्ध करून दिलेली आहे, मात्र तिथे जीवरक्षकच नसल्यानं नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। मुंबई विद्यापीठाने बुधवारी रात्री ऑक्टोबर-नोव्हेंबर 2018 मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र 5 या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे। या निकालाची टक्केवारी 57.11% एवढी आहे। तर www.mumresults.in या वेबसाईटवरती हा निकाल जाहीर करण्यात आला आहे। विमानतळ प्राधिकरणाच्या मुंबईतील प्रादेशिक मुख्यालयातील 95% कर्मचारी खासगीकरणाविरोधात संपावर जाण्यासाठी आग्रही आहेत। आंतरराष्ट्रीय विमानांची ये-जा होणाऱ्या देशातील 6 विमानतळांच्या खासगीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय आणि कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात येईल अशी भीती या कर्मचाऱ्यांना वाटतेय। भूमी अभिलेख विभागाकडून ड्रोनद्वारे गावठाण मोजणीचा प्रकल्प आता राज्यभर राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। राज्यातील 40,000 गावांमधील गावठाणांची मोजणी होणार आहे आणि त्यासाठी तब्बल 271 कोटी रुपये खर्च येणार आहे। नागपूरमधील 43 प्लॉटवरील अतिक्रमणावर हातोडा पडलाय। रिंग रोडमुळे बाधित झालेल्यांचं पुनर्वसन करून त्यांना पर्यायी जागा देण्यात आली होती। नागपूर शहरातील सर्व निर्माणाधीन प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवून तातडीने पूर्ण करा, तसंच प्रस्तावित प्रकल्पांची प्रशासकीय पूर्तता करून त्या कामांच्या निविदा काढण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले। पुणे महामेट्रोच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे। नगर रस्त्यावर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतोय। तृतीयपंथी असल्याचं भासवत गैरप्रकार करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी पुण्यातील बुधवार पेठमध्ये वास्तव्यास असलेल्या तृतीयपंथीयांना तृतीयपंथी असल्याचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। पुणे जिल्हा विधिक सेवा प्राधिकरणानं हा उपक्रम हाती घेतला असून पुढील महिन्यापासून त्याची सुरुवात होणार आहे। राज्य शासनाने मुक्त परवान्यांचं धोरण अवलंबल्यानंतर पुण्यातील रस्त्यांवर रिक्षांची संख्या झपाट्याने वाढली आहे। मागील 1.5 वर्षात 20,000 नव्या रिक्षांची भर पडली आहे। आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबई महापालिकेच्या 4,000 आरोग्य सेविकांनी प्रलंबित मागण्यांसाठी 3 दिवसांपासून संप पुकारला होता, मात्र हा संप पालिका आयुक्त महापौर यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर आता मागे घेण्यात आला आहे। मुंबई आणि ठाण्यापुरत्या सीमित असलेल्या SRA योजनेचा अखेर पुढील महिन्यात विस्तार होणार आहे आणि त्यानुसार आता कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर आणि वसई विरार या महानगरात देखील SRA योजना राबवली जाणार आहे। नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील माय सायन्स लॅब याच्या पुढाकाराने आता बाल वैज्ञानिक महोत्सवाला या ठिकाणी नंदनवन या ठिकाणी सुरुवात झाली। बाल वैज्ञानिक महोत्सवात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी नवसंशोधनाचा आविष्कार दर्शवणारे 85 प्रयोग सादर केले। आजपासून अयोध्येमध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे धर्मसंसदेचं आयोजन करण्यात आलंय। राम मंदिर स्थापनेसाठी या धर्मसंसदेत प्रयत्न केले जाणार असल्याचं बोललं जात आहे। तर स्वरूपानंद यांच्या नेतृत्वाखाली ही धर्म परिषद होतीये। प्रियांका गांधी आजपासून आपलं ट्विटर हँडल सुरू करणार आहेत। तर उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस पदाचा कार्यभार त्या उद्या स्वीकारतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। आज प्रियांका गांधी परदेशातून परत येत आहेत। ऑगस्टा वेस्टलँड VVIP हेलिकॉप्टर घोटाळ्यात दलाल ख्रिश्चियन मिशेलला अटक करण्यात आल्यानंतर आता जवळपास 2 महिन्यांनी अजून एक आरोपी भारताच्या हाती लागलाय। दुबईतील अकाउंटंट राजीव सक्सेना यांचं दुबईतून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलंय। उत्तर अमेरिकेमध्ये सापडलेला सगळ्यात मोठा हिरा न्यूयॉर्कमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला होता। 552 असं या हिऱ्याला नाव देण्यात आले। तर कॅनडाच्या उत्तर पश्चिम प्रांतात डॉमिनियन डायमंड माइन्सच्या कामगारांना हा हिरा सापडलाय। हा आतापर्यंत सापडलेला 7वा मोठा हिरा आहे। थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये वायू प्रदूषण वाढल्यानं तब्बल 437 शाळांना या ठिकाणी टाळं ठोकण्यात आलेलं आहे। या शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहे कारण देशाच्या पंतप्रधानांनी 437 शाळा आठवडाभर बंद ठेवण्याचे त्याचे आदेशच दिलेत। हवेमधील प्रदूषणाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं असल्यानं हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। युनायटेड किंगडममध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्यानं ब्रिटनमधील विमानतळावरील विमान फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत। विमानतळावर सर्वत्र बर्फ जमा झालाय, त्यामुळे विमानसेवेत अडथळे निर्माण होत आहेत। युनायटेड किंगडममधील डकोटा इथे जोरदार बर्फवृष्टी झाली आहे, ज्यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झाले। तापमानातही कमालीची घट झाल्यानं अनेक दैनंदिन कामं करणं नागरिकांना कठीण झालंय। शिकागोमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। येत्या काही दिवसात तापमानात अधिक घट होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। शिकागोमधील काही भागांमध्ये गेल्या 20 वर्षांमधील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे।
चीनमधील अनेक शहरांमध्ये लुनार नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रंगीबेरंगी कंदील लावून या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे। तर या सजावटीसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय। तर नागरिक या सजावटीचा आणि कार्यक्रमांचा मनमुराद आस्वाद घेत आहेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी चीनमध्ये विविध पारंपरिक लोककला सादर केल्या जात आहेत। यावेळी पारंपरिक पोशाखात नृत्य, विविध खेळ तसंच पारंपरिक खाद्यपदार्थांची देखील मेजवानी या ठिकाणी बघायला मिळते। कॅनडामध्ये तापमानात कमालीची घट झाली। सर्वत्र बर्फ पसरल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे वाहतुकीमध्येही अडथळे निर्माण होत आहेत, ज्यामुळे अनेक बस सेवा देखील या ठिकाणी रद्द करण्यात आल्या आहेत।